ती बघा पेशवाटची सर्वात उंच मूर्ती हीच राहणार आहे आणि ती बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे बघा. किती क्यूट मूर्ती दिसते बघा. हिचं पण फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यानंतर ही दुसरी मूर्ती, ही सर्वात युनिक थीम राहणार आहे. जी मिडलवाली मूर्ती दिसते ना, त्याच्या खाली उंदीर वगैरे येणार आहे. पालखी टाईपमध्ये वेगळी मूर्ती असणार आहे. तुम्ही या आगमनाला समजेल. त्यानंतर ही बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता. ही पण युनिक पॅटर्नमधली मूर्ती, बॅलेन्सिंगच मूर्ती राहणार आहे. नंतर अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो बघा. शेषनागावरती राहणार आहे. आणि या ज्या मूर्त्या तुम्ही बघताय त्या पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. इथे बघू शकता तुम्ही. या फक्त इंडियात नाही, इंडियाच्या बाहेर पण सुंदर अशा मूर्त्या येतात बघा. ही एक अजून एक सुंदर मूर्ती बघा. त्या कारखान्यात तुम्ही पाहिल्यात ते 40 ते 50 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत. फक्त आता त्यांचा कलरचं काम बाकी आहे. कारण पुढच्या आठवड्यापासून आगमन चालू होणार बघा. ही एक सुंदर मूर्ती. हिच्या फक्त दागिन्यांचे कलर बाकी आहे. कारण आता पुढच्या आठवड्यापासून सर्व मुंबईमध्ये आगमन सोहळे चालू होणार. प्रत्येक रविवारी आगमन सोहळा असणार आहे. बघा ही सुंदर मूर्ती रेडी आहे तशा 10 ते 12. त्यानंतर या साईडला बघू शकता फिनिशिंग काम बाकी आहे. फक्त घासणार. त्यानंतर प्रीमियर मारून ऑलमोस्ट मूर्ती रेडी होणार. अशा खूप साऱ्या मूर्त्या या कारखान्यात रेडी आहेत. तुम्ही या कारखान्यात नक्की या बघा. ही सुंदर अशी बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. अजून इथं ऑलमोस्ट काम डन झालंय. फक्त कलरचं काम बाकी. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण विलेपार्लेला जाणार आहोत. विलेपार्लेला जो पेशवा आर्ट्स म्हणून आहे तिथे जाणार आहोत. त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. मी ऑलरेडी 4 ते 5 दिवस आधी व्हिडिओ टाकला होता अपडेटचा. त्याच्यानंतर काय आता वर्क इन प्रोग्रेस आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण तिथं मूर्त्यांचा कलरचा काम चालू आहे. आता कोणकोणत्या मूर्त्यांना कलर काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर रेडी मूर्त्या होतील त्यावेळी पण आपण तिथे जाणार आहोत. चला तर आज अपडेट देणार आहोत पण पेशवा आर्टची. आपण आलोय पेशवा आर्ट्स मध्ये. इथे बघू शकता प्रभाव वगैरे आहेत, ट्रॉल्या वगैरे आहेत. बघू शकता बघा ते पाट वगैरे ठेवले आहेत. तर बघा हा आहे पेशवा आर्ट जो की विलेपार्ले ईस्टला आहे. वर्कशॉप तो आज कव्हर करणार आहोत आपण. इथे बघू शकता मॉरलचा विघ्नहर्त्याची ट्रॉली आहे बघा. साईडला बघा प्रभाव वगैरे आहेत जुने. आणि बघा केवढा मोठा वर्कशॉप आहे. ते 30 ते 40च्या वरती मूर्त्या रेडी आहेत. यांचा गणसंकुलमध्ये पण वर्कशॉप आहे. चला आता आतमध्ये जाऊया ना, कव्हर करूया आपण. मूर्तीचं काम दाखवतो तुम्हाला बघा. फक्त फेस दाखवणार आहे बघा. ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. या सर्व कागदी मूर्त्या बनणार आहेत. या साईडने तुम्हाला दाखवतो या अँगलने बघा. ती मूर्ती आहे बघू शकता ही बघा. बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. पूर्ण कागदाच्या मूर्त्या इथे बनतात. साईडला पण बघा ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. बघू शकता फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. पेशवा आर्टच्या इथे गणसंकुलमध्ये पण त्यांचा वर्कशॉप आहे बघा. मूर्ती तुम्हाला दाखवतो मी. फक्त कलर काम बाकी आहे बघा. म्हणून फक्त फेस दाखवतोय, बाकी काय तुम्हाला दाखवणार नाही बघा. आपण पेशवा आर्ट आज एक्सप्लोर करतोय बघा. बघू शकता सुंदर मूर्ती. अजून 15 ते 20 मूर्त्या रेडी आहेत ते तुम्हाला दाखवतो. साईडला अजून एक मूर्ती बघू शकता. तिसरी मूर्ती बघा कशी आहे. बसलेली मूर्ती आहे ही पण बघा. खाली बॅलेन्सिंगच राहणार आहे. ही मूर्ती पण बघू शकता कशी आहे बघा. कलर काम फक्त बाकी आहे थोडा बघा. बाकी वगैरे डोळे वगैरे सर्व रेडी आहेत बघा. मुकुट वगैरे इथला बघा सर्वात मोठी मूर्ती असणार आहे. बघू शकता पण बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे बघा. ऑलमोस्ट काम झालं आहे. मागच्या टायमाला आपण आलेलो त्या टायमाला थोडा काम बाकी होता. आता बघा कलरचं काम बाकी आहे. त्यानंतर इथं बघा ही पण एक सुंदर मूर्ती बघू शकता. समोरच आहे बघा. त्याच्या पाठी पण बघू शकता. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो बघा. या 3 मूर्त्या बघू शकता कशा आहे. फक्त यांचा कलरचं काम बाकी आहे बघा. ही एक मूर्ती, नंतर ही बसलेली मूर्ती आहे, त्यानंतर ही पूर्ण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. ते बघा बसलेली आहे बघा. विषय सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथं पण कलरचं काम बाकी आहे बघा. ज्या मूर्त्या रेडी आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. बाकी बघा हात वगैरे बघू शकता तुम्ही या साईडने. अशी मूर्ती आहे बघा. हे पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. दागिने वगैरे बघू शकता कसे इथे. तर कलरचं काम बाकी आहे मूर्त्यांचा. बघा छोटी मूर्ती बघा. तर बघू शकता अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे तुम्हाला दाखवली. बॅलेन्सिंग मूर्ती बघा या साईडला काम बाकी आहे. कलरचं नंतर इथे बघा त्याचं पण कलरचं काम बाकी आहे. त्या मूर्तीचं काम चालू आहे बघा. पहिला कलर मारतात, प्रायमर मारणार, त्यानंतर मेन कलर मारणार बघा. पण किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बघा इथं कलरचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही. बघा तुम्हाला फक्त फेस दाखवतो मी, बाकी बॉडी पार्ट खाली दाखवू शकत नाही. पहा अशी सुंदर अशी मूर्ती आहेत. पूर्ण या कागदाच्या मूर्ती आहेत. खूप साऱ्या इथं मूर्ती आहेत त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे पेशवा आर्ट्स मधल्या. त्यांचा वर्कशॉप गणसंकुलमध्ये पण आहे. तिथे पण 4 ते 5 मूर्ती आहेत. पण इथे खूप साऱ्या मूर्ती आहेत बघा. ते कलर काम चालू आहे बघा. कशी सुंदर मूर्ती आहे. त्या साईडला बघा छोटी मूर्ती, ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. त्याच्या साईडची मूर्ती दाखवतो तुम्हाला. कसली एक नंबर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. ही शेषनागावरती मूर्ती आहे. पण खाली मी तुम्हाला दाखवतो शेषनाग. बघू शकता त्याचा फेस वगैरे बघा. खूप सुंदर आहे. फक्त याचं आता कलरचं काम बाकी आहे. काही शेषनागावरती आहे तुम्हाला दाखवतो बघा. शेषनागाचं आहे पूर्ण आहे बघा. कागदी तुम्हाला फोटो वाटत असेल बघा. साईडला बघू शकता पूर्ण कागदाचं आहे बघा शेषनाग. तुम्हाला त्या साईडला शेषनाग आहे ते पण दाखवतो. त्या साईडला शेषनाग तुम्हाला बोलून आहे. शेषनागावर मूर्ती राहणार आहे. बसलेली मूर्ती बघा. शेषनाग बनवलंय.
सुंदर मूर्ती असणार आहे, कलर केल्यानंतर भारी वाटेल ती. त्या साईडला बघू शकता सुंदर अशी मूर्ती बघा. पण कलरचं काम बाकी आहे. व्हाईट कलर मारला तर मागाशी तुम्हाला प्रीमियर दाखवला तसा कलर एक मारला, त्यानंतर ऑलमोस्ट मूर्त्या रेडी होणार बघा. अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. ही पण बसलेली मूर्ती आहे. हे बघा या साईडला बघू शकता कसं वेगवेगळ्या फेसवाल्या मूर्त्या आहेत सर्व बघा. इथं पण थोडाच कलरचं काम बाकी आहे बघा. पण ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे. ज्या मूर्त्या रेडी आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे आणि वर्क काम काय होतं ते दाखवणार आहे. बाकी पूर्ण मूर्ती दाखवू शकत नाही खालीपर्यंत, कारण नेकेड मूर्ती आहेत बघा. फेस बघू शकता फक्त तुम्ही. साईडला पण मूर्ती बघा. कलर काम होणार आहे त्याच्यात घासायला लागतं ते घासतायत बघा. मूर्ती छोटी आहे, बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. त्या घासायचं काम तर बघा पॉलिश पेपरने घासला तर त्यानंतर कलर केला तर बघा. काम चालू आहे. एक साईडला कलरचं काम चालू आहे, नंतर ही मूर्ती घासायचं काम चालू आहे बघा. बघा छोटी मूर्ती आहे ही, खूप मला वाटतं 7 ते 8 फुटाची मूर्ती असेल बघा. सुंदर अशी सिंपल मूर्ती आहे ही. अजून एक छोटी मूर्ती बघू शकता, इथं पण कलरचं काम बाकी आहे बघा. अशी सुंदर मूर्ती आहे ही. बसलेली मूर्ती असणार आहे. त्या साईडला बघा अजून एक सुंदर मूर्ती बघा. कसा फेस आहे बघू शकता. असे युनिक युनिक फेस आहेत प्रत्येक मूर्त्यांचे, तुम्ही बघतलात तर ऑलमोस्ट 10 ते 15 दिवसात कव्हर होतील मूर्त्या. त्यावेळी आपण पुन्हा एकदा इथे राहून मागू. या साईडला छोटी मूर्ती आहे, तिथं पण बघा कलरचं काम चालू आहे बघा. या साईडला बघा कलरचं काम चालू आहे या साईडला. त्यानंतर रेडी कलर होणार. बघू शकता हे पण छोटी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मेन म्हणजे या सर्व कागदाच्या मूर्त्या आहेत, पण बघून तुम्हाला वाटणार नाही पूर्ण कागदाच्या मूर्त्या बघा. कलर मारतात त्याच्यावरती बघू शकता फेस. साईडला बघा अजून एक मूर्ती, तिचं पण कलरचं काम बाकी आहे बघा. त्यानंतर इथे असणाऱ्या रेडी मूर्त्या दाखवतो बघा. ही सुंदर अशी रेडी मूर्ती आहे. फक्त तिचं मेन कलर बघा, हे दागिन्यांचे कलर वगैरे फक्त बाकी आहेत बघा. सुंदर अशी सोंड वगैरे बघू शकता. या मूर्त्या तुम्ही बघताय त्या पूर्ण कागदाच्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाहीत, पण त्या कागदाच्या आहेत सर्व. आणि या मूर्त्या फक्त इंडियात नाही, इंडियाच्या बाहेर पण जातात. तर यावर्षी सर्वात पहिली जी मूर्ती गेली कॅनडाला, ती पण या वर्कशॉपमधून गेली. त्यानंतर मलेशियाला पण या वर्कशॉपमधून गेली. मुंबई बाहेरही खूप साऱ्या मूर्त्या जातात बघा. इथे ऑलमोस्ट 10 ते 12 रेडी आहेत. प्रीमियर वगैरे सर्व कलर मारलेले आहे, फक्त फिनिशिंग काम बाकी आहे. त्यानंतर ही बघू शकता सुंदर अशी छोटी मूर्ती, एलकोट एलकोट जय मल्हार टाईपमध्ये बघू शकता. वरती टोपी वगैरे पण तुम्ही बघू शकता. असा युनिक अशा पॅटर्नच्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्या पण कागदापासून. म्हणजे निसर्गाला कोणतीही हानिकारक होणार नाही अशा सुंदर अशा मूर्त्या या वर्कशॉपमध्ये बनतात, जो की पेशवा आर्ट म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सुंदर अशा मूर्त्या बघा तुम्ही. या सोंडेवरती काम बघू शकता तुम्ही कसं केलं जाते. आणि डोळे वगैरे जवळून बघू शकता, कान वगैरे बघू शकताय. पूर्ण कागदाच्या मूर्ती आहेत, तुमचा विश्वासच बसणार नाही बघा. हात वगैरे बघा, फिनिशिंग केल्यावर अजून सुंदर वाटणार. त्यानंतर ही सुंदर मूर्ती बघू शकता. याला पण फिनिशिंगचं आता काम थोडा टाइम होणार आहे बघा. फक्त आता घासायचं काम चालू आहे व्हाईट. नंतर बघा त्यांना विचारलं मी तर ते बोलतात फक्त घासायचं काम, त्यानंतर याच्यावरती कलर दिला जाणार. त्यानंतर बघू शकता तुम्ही कशी मूर्त्या रुबाबामध्ये दिसणार. म्हणून ज्यावेळी आगमन असतील त्यावेळी पेशवा आर्ट्समध्ये जो विलेपार्लेला आहे त्या आर्टमध्ये यायला नक्की विसरू नका. कारण तिथून तुम्हाला खूप सुंदर अशा कागदाच्या मूर्त्या पाहायला मिळणार, ज्या तुम्ही कधीच पाहिल्या नसतील. ही बघा अजून एक सुंदर मूर्ती बघा, तुम्हाला दाखवतो जवळून कशी आहेत. तिचे पण दागिन्याचं काम फक्त बाकी आहे बघा. अशा सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला येथे पेशवा आर्ट्समध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला टाईम असेल तर पेशवा आर्ट्समध्ये एकदा तरी व्हिजिट नक्की करा बघा. दागिन्यांचा कलर फक्त काम बाकी आहे. त्यानंतर बघा सुंदर अशी अजून एक मूर्ती, तर पण ऑलमोस्ट काम रेडी आहे, फक्त दागिन्यांचं काम बाकी आहे. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत ते रेडी आहेत बघा. त्या साईडला बघू शकता सुंदर असे हात वगैरे बघा, सोंड बघा, कसे युनिक युनिक पॅटर्नच्या इथे मूर्त्या आहेत त्या बघा. पाठीमागे तुम्हाला मूर्त्या दाखवल्या आणि याच्या साईडला असणारी ती मूर्ती पण तुम्हाला दाखवली. तर याच आहे तिथे रेडी 10 ते 12 मूर्त्या आणि बाकी व्हाईट मूर्त्या आहेत बघा. या साईडला पण काम बाकी आहे बघा. पुट्टी वगैरे मारल्यानंतर कसं सुकवतात वगैरे बघा. तर आता मूर्त्यांचं काम चालू बाकी आहे फिनिशिंग मध्ये बघा. होऊ शकता तुम्ही आता इथे दाखवलं तुम्हाला बघा. कसं जरा वगैरे केले जाते बघा. त्या पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत बघा. त्यांना सांभाळून काम करावं लागतं सर्व. च्या मूर्त्या असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागते या मूर्त्यांची. साईडला बघा जी छोटी मूर्ती दिसते व्हाईट वाली, ती पण बॅलेन्सिंग मूर्ती आहे. खाली तिथे रॉड वगैरे टाकण्यात आले आहेत थोडेफार. त्यानंतर इथे बघा दुसरी मूर्ती रेडी आहे ती दाखवली बघा. हीच मूर्ती बॅलेन्सिंग राहणार आहे. त्यानंतर बघा ही एक सुंदर मूर्ती, तिचं पण कलरचं काम बाकी आहे बघा. अशा खूप साऱ्या युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या तुम्हाला कागदामध्ये पाहायला मिळतील. काही त्या मूर्ती दाखवली त्यानंतर बघा त्या तुम्हाला वरून फक्त फेस दाखवतो बोलून तुम्हाला फक्त बघा या मूर्त्यांचं खूप सारं काम बाकी आहे फक्त कलरचं. या बघा या 3 मूर्त्या तुम्हाला दाखवतो कशा आहे बघा. ही बॅलेन्सिंग मूर्ती असणार आहे, सर्वात मोठी कागदाची मूर्ती असणार आहे. त्यानंतर बघा ही बसणार आहे, त्याच्यावरती युनिक असा पॅटर्न आहे. त्या खाली उंदीर वगैरे येणार त्याचं पण काम चालू आहे.
त्यानंतर या साईडला बघा ही तिसरी मूर्ती, अशा या ऑलमोस्ट मूर्त्या रेडी आहेत. फक्त हिच्या मूर्तीच्या खाली अजून एक सुंदरशी कलाकृती येणार आहे. ती रेडी झाल्यावर खूप भारी वाटेल बघा. बॅलन्सिंग मूर्ती, त्यानंतर ती सुंदरशी मूर्तीच्या कलरचं काम चालू आहे. त्यानंतर ही बघा हिचं काम ऑलमोस्ट डन झालंय. फक्त थोडं खाली आलं की रेडी होणार आहे मूर्ती. तर ह्यात होते बघा सुंदर अशा कारखान्यातील मूर्त्या. इथलं बघा कशी मूर्ती राहणार आहेत. बघा दोन गणपती बाप्पांचे बघू शकताय. छोट्या मूर्त्या आहेत पण कशा राहणार आहेत बघा. बघू शकता बाण वगैरे सोडणार. तर या सुंदर मूर्त्या होत्या पेशवा आर्टच्या. तर हीच होती अपडेट. तर तुम्ही कधी येत आहे नक्की सांगा, आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप जोरात काम चालू आहे ते. आपण पुन्हा एकदा इथे राऊंड मारणार.